अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथे बिबट्याने म्हशीचे पारडू फस्त केल्याची घटना 18 रोजी पहाटे घडली। पिंगळवाडे येथील विलास पाटील या शेतकऱ्याचे गावाबाहेर लगतच शेतात खळे असून त्यांची जनावरे तेथेच बांधलेली असतात। 18 रोजी सकाळी त्यांना 1 ते 1.5 वर्षाचे म्हशीचे पारडू अर्धवट खाल्लेले दिसून आले। 2 दिवसांपूर्वी देखील एक रानडुक्कर खाल्लेले आढळून आले होते। शीतल देशमुख यांनी वनपाल गुलाब पिंजारी यांना कळवल्यानंतर त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय वाठोळे, पोलीस पाटील गजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। मृत जनावराचे शवविच्छेदन करून तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आले। त्या ठिकाणी पुसटचा बिबट्याच्या पावलांचा ठसा दिसून आल्याने पारडू बिबट्याने झाल्याचे स्पष्ट झाले। पिंगळवाडे परिसर नदी जंगलाचा असल्याने शेतकऱ्यांनी शेतात जाताना गटागटाने जावे, आपली जनावरे गावात बंदिस्त जागी बांधावीत आणि बिबट्याला पळविण्यासाठी फटाक्यांचे आवाज करावेत, पत्र्याचे डबे वाजवावेत, असे वन विभागातर्फे आवाहन करण्यात आले आहे। अमळनेर तालुक्यात अवैध वाळू आणि मुरुम वाहतुकीविरोधात महसूल विभागाने धडक मोहीम सुरू केली आहे। अमळनेर ते पिंपळे रस्त्यावर महसूल पथकाने छापा टाकून विनापरवाना 4 ब्रास मुरुम वाहून नेणारे डंपर जप्त केले। या कारवाईत 5 लाख रुपयांचे डंपर आणि 16,000चा मुरुम असा एकूण 5,16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे व तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार अजय कुलकर्णी आणि पथकाने ही कारवाई केली। डंपर मालक भगीरथ वसंत पाटील राहणार ढेकू रोड यांच्याकडे वाहतुकीचा परवाना नव्हता। ग्राम महसूल अधिकारी आदिती जरे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील पुढील तपास करीत आहेत। अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी युक्ता राहुल पाटील हिने इयत्ता 4थीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे। तिने परीक्षेत 192 गुण मिळवून अमळनेर तालुक्याच्या गुणवत्ता यादीत 11वा क्रमांक पटकावला। तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे। युक्ताला या परीक्षेसाठी शाळेचे उपशिक्षक दिनेश अहिरे आणि मुख्याध्यापिका सुरेखा पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। तिच्या या यशामुळे निंभोरा शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे। ती साने गुरुजी शाळेचे उपशिक्षक राहुल पाटील आणि निंभोरा शाळेची उपशिक्षिका मोहिनी पाटील यांची सुकन्या आहे। अमळनेर शहरात दुकानाबाहेर ठेवलेले 9,005 रुपये किमतीचे 150 किलो लोखंडी साहित्य ओळखीच्याच तिघांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला तिघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संदेश फॅब्रिकेशनचे भागीदार नितीन कोळी आणि अविनाश पाटील यांनी नगर परिषदेच्या चेंबरचे काम घेतले होते। 29 जून रोजी त्यांनी दुकानाबाहेर ठेवलेले 97 किलो लोखंडी अँगल आणि 53 किलो लोखंडी पाटे चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। परिसरातील CCTV फुटेज तपासले असता राकेश सोनवणे, विशाल मालचे आणि विजय कार्लेकर राहणार बहादरपूर रोड हे साहित्य चोरताना दिसले। आरोपी ओळखीचे असल्याने दुकानदारांनी उशिरा फिर्याद दिली। त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा नोंदवला असून हेड कॉन्स्टेबल प्रमोद पाटील पुढील तपास करीत आहेत। अमळनेर तालुक्यातील मंगरूळ ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी जितेंद्र भास्कर पाटील यांची 8 विरुद्ध 5 मतांनी विजयी निवड झाली आहे। माजी उपसरपंच श्रुती पाटील यांनी राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती। या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच समाधान पारधी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले। त्यांना विस्तार अधिकारी SS कठळे व ग्रामविकास अधिकारी कैलास जाधव यांनी सहकार्य केले। याप्रसंगी ग्रामपंचायतीचे सर्व आजी माजी सदस्य उपस्थित होते। मंगरूळ शाळेचा माजी विद्यार्थी उपसरपंच झाल्याबद्दल स्वर्गीय आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयातर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। आधार बहुउद्देशीय संस्थेच्या स्वामिनी प्रकल्पांतर्गत महिलांसाठी आयोजित 16 दिवसीय ॲडव्हान्स आरीवर्क प्रशिक्षणाचा सांगता समारंभ नुकताच पार पडला। महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा यामागचा मुख्य उद्देश होता।
या प्रशिक्षणात 30 महिलांनी सहभाग घेत आरीवर्कचे आधुनिक कौशल्य आत्मसात केले। यावेळी यशस्वी महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले। कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या जयश्री अनिल पाटील, कांचन शहा, संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर भारती पाटील आणि कार्यकारी संचालक रेणू प्रसाद उपस्थित होत्या। महिलांनी कौशल्याच्या बळावर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे असे आवाहन डॉक्टर भारती पाटील यांनी केले। प्रशिक्षिका नैना राजपूत यांनी महिलांना मार्गदर्शन केले, तर सूत्रसंचालन अश्विनी सूर्यवंशी यांनी केले। प्रताप हायस्कूलचा 118वा वर्धापन दिन उत्साहात साजरा। अमळनेर खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप हायस्कूलचा 118वा वर्धापन दिन संस्थेचे अध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा झाला। या प्रसंगी वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थी व क्रीडा स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला। माजी शिक्षक प्रल्हाद बाविस्कर यांनी शाळेला 1 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला। मुख्याध्यापिका श्रीमती SP बाविस्कर यांनी वार्षिक अहवाल वाचला। देशभक्तीपर गीते, सांस्कृतिक कार्यक्रम आणि खाऊ वाटपाने सोहळ्याची सांगता झाली। कार्यक्रमाला अनेक मान्यवर, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते। सध्याच्या धावपळीच्या युगात फास्ट फूडचा वाढता वापर आणि वाढता तणाव यामुळे निरोगी जीवन जगणे कठीण झाले आहे। यासाठी सकारात्मक विचार ठेवून सात्विक आहार घेणे गरजेचे आहे, तरच निरोगी जीवनशैली अंगीकारता येईल असा सल्ला जळगाव जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंत कुमार भदाने यांनी दिला आहे। ते अमळनेर येथील सुप्रसिद्ध श्री मंगळग्रह मंदिरात एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते। यावेळी त्यांनी तणाव व्यवस्थापन, मानसिक आरोग्य आणि मंगळग्रह मंदिराच्या सामाजिक उपक्रमांवर प्रकाश टाकला। कार्यक्रमात अमळनेरच्या CDPO हेमलताताई पाटील व इतर महिला अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी जिल्ह्यातील CDPO, पर्यवेक्षिका आणि मंगळग्रह संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।